राधानगरी तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या एका कोल्ह्याची दहशत आहे। शेतात काम करणारे किंवा रस्त्याने चालणाऱ्यांना एका कोल्ह्याने चावा घेतलाय। त्यातून एक दोन नव्हे तर तब्बल 10 जण जखमी झालेत। त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत। मंगळवारी रात्रीपासून एका कोल्ह्यानं राशिवडे, बुद्रुक, शिरगाव, कांबळवाडी, धामोड, चांदे या गावातील नागरिकांवर हल्ले केले आहेत। आज दुपारी शिरगाव इथं शेतात काम करणाऱ्या 70 वर्षीय सोनाबाई परीट, 65 वर्षीय धनाजी बर्गे आणि 50 वर्षीय अशोक पाटील यांच्यावर कोल्ह्यानं हल्ला केला। तर कांबळवाडी गावातील 62 वर्षीय श्रीमंती सुतार, 39 वर्षीय वासुदेव सुतार आणि धामोडमधील 75 वर्षीय ईश्वरा बोरनाक यांचाही कोल्ह्यानं चावा घेतला। चांदे इथल्या वसंत पाटील या 70 वर्षीय वृद्धावर हल्ला केला, तर राशिवडे बुद्रुक इथल्या 3 जणांना कोल्ह्यानं चावा घेतलाय। या सर्व जखमींवर सध्या CPR मध्ये उपचार सुरू आहेत। कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रार दिली आहे। त्यानंतर वन विभागाकडून त्या कोल्ह्याच्या शोधासाठी मोहीम सुरू झाली आहे। बिबट्या, गवा, माकड, भटकी कुत्री यांच्या बरोबरीने आता कोल्हा सुद्धा नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागलाय।